नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला छान अशी अस्तरवरती पफ स्लीव्स तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी बाहीची उंची बघू शकतात, 5.5 इंच ही बाहीची उंची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बाहीची उंची घेऊन आणि सरळ रेष ओढून घेतली। त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला 5.5 इंचाच्या वरच्या बाजूला मी 1.25 इंच इतकं अंतर वरती एक्स्ट्रा घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मग 30 इंच साइजचा ब्लाउज आहे आणि 5 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅप हाईट घेतली मी 2.5 इंचावरती आणि 2.5 इंचावरती घेऊन आणि तिथं बरोबर 1.5 इंच अंतर मोजून अशा पद्धतीने खूण करून घेतली आणि मुंडा घेर आहे 7 इंच, तर तो बरोबर अशा पद्धतीने सरळ रेष मी इथं आखून घेतली आणि त्याच्या पुढे हे अंतर पफ स्लीव्हसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, तर ते आहे 4.5 इंच। त्याच्यानंतर जे 4.5 इंच अंतर घेतलेलं आहे ते मी सरळ रेष ओढून घेतली आणि 4.5 इंचाचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा। बघू शकतात वरती जे 1.5 इंच अंतर आहे त्याचा मी मध्य सेंटर काढून घेत आहे आणि तिथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे। आपण रेग्युलर ज्या पद्धतीने बाहीचा शेप देतो, परंतु इथं आपल्याला पफ स्लीव्हसाठी आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे म्हणून तो मध्य सेंटर काढून आणि अशा पद्धतीने तिथे मी बाहीचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मग पुढचा खोलगट भाग, त्याच्यानंतर मग जो काही खोलगट भाग पुढच्या बाजूचा येतो तो आपल्याला बाही तयार झाल्यानंतर मग करून घ्यायचा आहे। याचा मध्ये काढून घेतला। तर बाही अशा पद्धतीने अस्तरवरती मी कटिंग करून घेत आहे आणि याच मापावरती मी कपडा सुद्धा जॉईंट करून घेणार आहे। आपल्याला कट मारून घ्यायची। त्याच्यानंतर जे प्लेटांचं अंतर घेतलेलं आहे तिथं मी खुणा करून घेतल्या, जेणेकरून आपल्याला प्लेटा घेताना लक्षात येईल की आपल्याला कुठेपर्यंत प्लेटा घ्यायच्या आहेत। तर कट मारून घेतल्यानंतर मी दोघही बाजूंचे जे अस्तर आहे ते दोघं बाजूंना अशा पद्धतीने ठेवून घेतले आणि त्याच्यावरती मग आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे। तर जो काही कपडा असेल तो बरोबर आपल्याला अशा पद्धतीने उलटा सुलटा चेक करून ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण रेग्युलर ज्या पद्धतीने अस्तर पलटवून आणि बाहीची शिलाई करत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं अस्तर पलटवून आणि मग बाही जोडून घ्यायची आहे। तर खालच्या बाजूला मी शिलाई करून आणि लगेचच आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आणि परत सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो आपल्याला कट करायचा। तर अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे मी अस्तर जोडून घेतला आणि एक्स्ट्राचा भाग कट केला। नंतर मग आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत, तर प्लेटासाठी आपण जे काही अंतर राखून घेतलेलं आहे आतल्या बाजूला ते आपल्याला बरोबर लक्षात ठेवायचं आहे। ब्लाउज पीसवरती तर उमटत नाही, त्याच्यासाठी मी अस्तरच्या बाजूला बरोबर म्हणजे थोडंफार आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला 1 इंच किंवा मग 1.25 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घ्यायचं। तर ब्लाउज पीसवरती आखून घेतलेलं दिसत नाही तर मी 1 इंच अंतर घेतलं, तुम्ही 1.25 इंच सुद्धा घेऊ शकतात। तर 1 इंच जिथं आतमध्ये आपल्याला जिथं प्लेटा घ्यायच्या आहे तिथंपर्यंत मी बरोबर आखून घेतलं आणि त्याच्यानंतर मग अगदी छोट्या छोट्या 1.5 इंचाच्या छोट्या छोट्या प्लेटा घ्यायच्या आहेत, जिथून आपण आतला 4.5 इंचाचं जे काही अंतर मोजून घेतलं तर अगदी जवळजवळ छोट्या छोट्या प्लेटा घ्यायच्या आहेत। 1.5 इंचाच्या प्लेटा दोघंही हाताच्या साहाय्याने आपल्याला जवळजवळ अशा पद्धतीने प्लेटा घ्यायच्या आहेत। तर बघू शकता जिथं मी आखून घेतलेलं आहे 1 इंचावरती सेम त्याच मापावरती बरोबर मी प्लेटा मारून घेतल्या। खालीवर अजिबात होऊ नये ही काळजी घेत आपल्याला प्लेटा मारायच्या। त्याच्यानंतर वरच्या बाजूला प्लेटा मारत असताना अपोजिट दिशेने आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत। जर खालच्या बाजूच्या प्लेटांची दिशा तिकडच्या बाजूला असेल तर इकडच्या बाजूला ह्या प्लेटांची दिशा घ्यायची आणि बरोबर अगदी हळूवारपणे लहान लहान प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मग आपल्याला बाही चेक करून घ्यायची। प्लेटांमुळे आपण जे अंतर एक्स्ट्रा घेतलेलं असतं, परंतु बाही आपण रेग्युलर जितकी कटिंग केली तितकीच कटिंग केलेली आहे आणि प्लेटांचं जे काही 1 इंच किंवा 1.5 इंच अंतर पुढे वाढतं तर मग तुम्ही एक्स्ट्रा प्लेटा सुद्धा घेऊ शकतात किंवा मग ते बाही जोडून झाल्यानंतर कटिंग करू शकतात।
पुढच्या बाजूचा मी खोलगट भाग अशा पद्धतीने लगेचच कटिंग करून घेतला आणि मी अस्तरवरती सुद्धा आखून घेतलं। त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावून घ्यायची आहे किंवा मग कपड्याची पट्टी लावून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा मी सेम याच पद्धतीने तयार करून घेतली आणि तिचा सुद्धा पुढचा खोलगट भाग आहे, तर दोघही बाह्या मी समोरासमोर ठेवून चेक करून आणि पुढच्या साईडला अशा पद्धतीने खोलगट भाग कटिंग केला। त्याच्यानंतर मग 1.25 इंचाचा कपडा घेतला आणि तो अस्तरचा घेतला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे। शिलाई झाल्यानंतर जो काही थोडाफार एक्स्ट्राचा भाग आहे तर तो मी कट करून घेत आहे। तर अशा पद्धतीने जो काही थोडा एक्स्ट्राचा भाग आहे तो कट केला आणि शिलाई बरोबर मी जी पट्टी तयार करून घेतलेली आहे तर ती बघू शकतात, ती बरोबर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड केली आणि बरोबर करून घेत आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला थोडी जाड किंवा बारीक पट्टी लावून घ्यायची आहे, तर मी ही 1/2 इंचाला थोडी कमी घेतलेली आहे आणि ही पट्टी बरोबर हाताने छान शिलाई खालच्या बाजूला दाबली जाईल ही काळजी घेत आपल्याला बरोबर जोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर शिलाई खालच्या बाजूला दाबली जाईल ही काळजी घेत आपल्याला शिलाई मारायची आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर फायनली तुम्ही बाहीचा लुक बघू शकतात। याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला सुद्धा मी पट्टी जोडून घेतलेली आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि फायनली आपला ब्लाऊजचा अशा पद्धतीने लुक आलेला आहे, बघू शकतात। पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बाही अशा पद्धतीने खूप छान अशी दिसते। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ही पफ स्लीव्ज, ट्रेंडिंग पफ स्लीव्ज तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।